श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 97। दायंबाला संन्यास घेण्याचा आग्रह। दायंबा सर्वज्ञांच्या दर्शनाला आले। सर्वज्ञांचे दर्शन झाले। सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर केला। मग सर्वज्ञ फिरायला गेले। सिंहस्थळीवर सर्वज्ञ बसलेले होते। सर्वज्ञांजवळ दायंबा बसलेले होते। सर्वज्ञ म्हणाले, भोजेया, तुम्ही शेंडी जानवे काढून टाका हो आणि आमच्याजवळ संन्यास घ्या। दायंबा म्हणाले, परंतु माझ्याकडून संन्यास धर्म आचरला जाणार नाही। गृहस्थ धर्माविन मला राहावले जात नाही। सर्वज्ञ म्हणाले, संन्यास धर्माचे सर्व कार्य आम्हीच करून घेऊ। यावर सर्वज्ञांनी ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत सांगितला। ब्रह्मचारी घोडे असती, ते काही गा मरत असती। निरोध साहिलेया अधिका बळ होय, तृष्टी होय, पृष्टी होय। तसे षडरस पक्वाना वाचून अथवा स्त्री पुरुषाच्या संसारा वाचून जीव काही मरत असतो। विको न सेवी तरी जीव काही घा मरतू असे। निरोधू साईलेया अधिका योग्यता होय, दक्षता होय। यावर दायंबाने विचारले, जी सर्वज्ञांनी विषयाचे सेवन का वर्जले आहे, ते काही पाप आहे? सर्वज्ञ म्हणाले, भोजेया, तुम्ही म्हणता ते तसेच आहे। ते पाप नाही, परंतु विखो अनंता तापासी आश्रयो नरकाशी हेतू। दायंबाने सर्वज्ञांना विचारले, जी पुराणात मागे भीष्माला नरामधला वीर असे वैशिष्ट्य पूर्ण सांगितले, तसेच सुखदेव, वामनदेव, नारद यमादिक विषय व्यवहाराला निकृष्ट म्हणून सांगितले आहे, तसे आज कोणी दिसत नाही। सर्वज्ञांनी म्हटले, भोजेया, नर विरू अति परी विषया विरू नाही। धर्म नष्टू अति परी विषय नष्टू नाही। परंतु दायंबाने संन्यास घेतलाच नाही। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।